आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांना एकेकाळी सिक्युरिटी गार्डची नोकरी करावी लागली, मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आज 3,000 कोटी रुपयांची कंपनी तयार केली आहे। आज त्यांचे नाव देश विदेशात प्रसिद्ध आहे। लोकांना जर विचारले की तुम्ही पाहिलेली सर्वात मजेदार आणि क्रिएटिव्ह टीव्ही ॲड्स कुठली, तर बरेच लोकांचे चटकन उत्तर येईल की फेविकॉल। मी बोलत आहो फेविकॉल कंपनीचे मालक बळवंत पारेख यांच्याबद्दल। स्वतःला मेहनतीमध्ये झोकून देऊन जीवनात काहीही मिळवता येतं हे त्यांनी दाखवून दिले। बळवंत पारेख यांचा जन्म गुजरातमध्ये झाला। त्यांनी वकील व्हावे अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। अशा परिस्थितीत वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत आले। तेथे ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले। वकिली केली पण वकील झाले नाही। बळवंत पारेख यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता। दरम्यान त्यांचे लग्न झाले। परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करावी लागली। प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केल्यानंतर बळवंत पारेख एका लाकूड व्यापाराकडे काम करू लागले। उच्च शिक्षण असून देखील त्यांनी शिपायाची नोकरी पत्करली। यावेळी त्यांना ऑफिसच्या गोडाऊनमध्ये राहावे लागले। ते लाकडाच्या ढिगाऱ्यामध्ये पत्नीसोबत राहत असे। गोडाऊनमध्ये राहून ते लाकडाचे काम जवळून पाहत असे। बळवंत यांना स्वतःचा बिझनेस चालवायचा होता, परंतु त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या मदतीने दुसऱ्या देशातून भारतात सायकली, सुपारी, एरेका नट, पेपर डाई इत्यादी इम्पोर्ट करण्याचा बिझनेस सुरू केला। याच दरम्यान एक जर्मनी कंपनी होचेस्ट त्यांच्या संपर्कात आली। बळवंत पारेख यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली। तेथे ते खूप काही शिकले। बळवंत पारेख जर्मनीहून परतले आणि त्यांनी भावासह डाईकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली। त्यांची कंपनी मुंबईच्या जेकब सर्कलमध्ये डाई इंडस्ट्रियल केमिकल्स, पिगामेंट इमर्शियल युनिट मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगचा व्यापार करत होती। त्यांनी लाकडाच्या बाजारात बराच वेळ घालवला होता। लाकूड चिकटवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांनी पाहिले होते, म्हणून त्यांनी गोंद बनवायला सुरुवात केली, ज्याला फेविकॉल असे नाव देण्यात आले। बळवंत पारेख यांनी 1959 साली भारतात फेविकॉल लॉन्च केले। फेविकॉलने लाकडाचे काम करणाऱ्या कारागिरांचे काम सोपे केले। फेविकॉलमुळे काम सोपे झाले होते। नंतर कंपनीचे नाव बदलून पिडिलाइट करण्यात आले। यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही। बदलत्या जगासोबत त्यांनी फेविकॉल ते फेविक्विक बनवण्यास सुरुवात केली। याशिवाय कंपनीने एमसील सारखे अनेक उत्पादने बाजारात आणली होती। त्याचप्रमाणे कंपनीचा टर्नओव्हर हजारो कोटीवर पोहोचला। सध्या जगातील 54 देशांमध्ये फेविकॉलची विक्री केली जाते। कारपेंटर, इंजिनियर, कारागीर, उद्योगपती आणि सर्वसामान्य लोकही त्याचा वापर करतात। आज ही कंपनी 3,000 कोटी रुपयांची आहे। कंपनीचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे आणि विशेष म्हणजे या कंपनीला कोणी कॉम्पिटिटर म्हणजे प्रतिस्पर्धी नाही। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। अशाच प्रकारच्या माहितीसाठी माहिती लेख या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।